जय सेवा 2 तारखेपासून कुवारा भीमसेन यात्रेसह सुरुवात झालेली आहे। लाखोच्या संख्येने वेगवेगळ्या राज्यातून सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येतात आणि विशेष करून आदिवासी समाजाच्या लोकांचा हे खूप आस्थाचं केंद्र आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांचं आस्थाचं केंद्र आहे। या कुवारा भीमसेन विकासाचं काम आपण हाती घेतलेलं आहे। मागच्या वर्षी आपण हे सर्व काम या ठिकाणी सुरू केले आणि आदिवासी संस्कृतीचं जतन दुरुस्ती करून जुन्या पद्धतीने जशा पद्धतीचे देवगड असेल त्या पद्धतीचं बांधकाम करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि नुकताच 10 कोटीचा अजून एक नवीन निविदा आपण काढलेली आहे, ज्याच्यातून पूर्णपणे हा जो पूर्ण 100% परिसर आहे त्याचा विकास या ठिकाणी आपण करत आहोत। विशेष करून या परिसराच्या विकासासाठी पुढील कालखंडात एक 50-60 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून पूर्णपणे या देवगड परिसराचा चित्र बदलण्याचा माझा स्वप्न आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता या यात्रेच्या निमित्तानेच आपण कुवारा भीमसेन आदिवासी व सांस्कृतिक प्रदर्शन या ठिकाणी पार्श्वनीला ठेवलेलं आहे आणि या पूर्णपणे लोकांनी या सहभाग घ्यावा। वेगवेगळ्या राज्याचे कालच माझं बोलणं झालं, झारखंड, ओडिशा, गुजरात या प्रत्येक राज्याचे जे आदिवासी लोकनृत्य आहे त्याची भारदार मेजवानी आपण या ठिकाणी करत आहोत। त्यामुळे 18, 19, 20 या 3 तारखेला पार्श्वनी मैदानात कुवारा भीमसेन आदिवासी व सांस्कृतिक प्रदर्शनीत आपण उपस्थित राहावे आणि मोठे मोठे कलाकार देखील त्या कार्यक्रमात येत आहेत। सुमारे 30 ते 40,000 लोक उपस्थित राहणार आहे। त्यामुळे लोकांनी लवकर येऊन आपली जागा आरक्षित करावी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून दूरपर्यंत लोकांना या महत्वाच्या स्थानाबद्दल माहिती मिळेल, या यात्रेला प्रोत्साहन मिळेल, या यात्रेची पूर्णपणे प्रसिद्धी होईल आणि कशा पद्धतीने आपली दैदिप्यमान आदिवासी संस्कृती याचा प्रचार आणि प्रसार, आपले लोकनृत्य, लोककला, त्यांचे खाद्य, त्यांचं वाद्ययंत्र, त्यांचं राहणीमान, त्यांची जीवनशैली, त्यांची वेशभूषा याची देखील प्रदर्शनी आपण या ठिकाणी करणार आहोत। मोठ्या प्रमाणामध्ये महिला बचत गटाला, आदिवासी महिला बचत गटाचे स्टॉल देखील त्या ठिकाणी उघडणार आहोत आणि एकंदरीत पूर्णपणे या भागाच्या लोकांचा जीवन बदलेल आणि या यात्रेला महत्व प्राप्त होईल। या स्थानचा जो महात्म्य आहे तो लोकांना कळेल। कजली राणीचा एक मोठा महल आतमध्ये आहे, त्या महलाला देखील आता नव्याने आपण नवीन महल बांधण्याचं काम भविष्यात हाती घेणार आहोत आणि लवकरच इथे विमान सेवा देखील आपण सुरू करणार आहोत। त्यासोबतच मोठ्या मोठ्या हाऊसबोट, फ्लोटिंग रेस्टॉरंट हे देखील आता लवकर सुरू होत आहे। आपली इलेक्ट्रिकची सोलर बोट आलेली आहे। एकंदरीत या भागाच्या आदिवासीची प्रगती, त्यांना रोजगार आणि मोठ्या प्रमाणामध्ये कोलितमारा बनेरा या भागात देखील पर्यटकांचा येवा वाढलेला आहे आणि त्यामुळे भविष्यात या कुवारा भीमसेन जो आपला दैवत आहे या दैवताची पूर्णपणे या परिसराचा विकास आणि लोकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी वचनबद्ध आहे, कटिबद्ध आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे करणं मला शक्य होत आहे। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा।